नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. या आपल्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन विषयाला सुरुवात करते. बघा, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत, दाम्पत्य पूजा व्रत आणि लाखोळी व्रत अशा 3 व्रतांबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच त्याचे उद्यापनही जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, साध्या सोप्या भाषेत चातुर्मास म्हणजे देवाचा निद्राकाळ. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योगनिद्रेत जातात आणि कार्तिक एकादशीला ते उठतात आणि मग देवाच्या या निद्रा काळामध्ये आसुरी शक्ती प्रबळ होतात आणि त्यांचा त्रास मनुष्याला होऊ शकतो. त्यामुळे आपलं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी चातुर्मासामध्ये संकल्पयुक्त कोणतं एखादं व्रत करावं असं म्हटलं जातं. यामध्ये हळदी कुंकू स्वस्तिक व्रत या व्यतिरिक्त अजून पण वेगवेगळी व्रतं या चातुर्मासात आवर्जून केली जातात. बघा, या चातुर्मासामध्ये जे कोणतं व्रत तुम्हाला करायचं असेल तर त्याची सुरुवात आषाढी एकादशीला करायची आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी संकल्प करायचा आणि व्रताला सुरुवातही करायची आहे. आता समजा तुम्ही नंतर कधी हा चातुर्मासामध्ये व्हिडिओ बघितला कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी, तर तुम्ही त्या दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो कोणताही दिवस असू द्या, कोणतीही तारीख असू द्या, कोणताही वार असू द्या, तर त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवातही करू शकता. कारण बघा, आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे आणि मग चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वारापासून जे कोणतं तुम्हाला व्रत करायचं त्याला तुम्ही सुरुवातही करू शकता. फक्त ज्या दिवशी सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी संकल्प करूनच त्या व्रताची सुरुवातही करायची आहे. तर बघा, संकल्प केल्यानंतर सकाळच्या वेळेमध्ये शक्यतो 11 ते 11:30 या वेळेच्या आत जर आपण जे कोणतं तुम्ही व्रत करणार असाल तर त्याची पूजा अर्चा जी काही असते तर ती केली तर अतिशय उत्तम. आणि त्याच्यानंतर जो प्रदोष काळ असतो जेव्हा सूर्य मावळतो, साधारणतः सांगायचं झालं तर सूर्य मावळण्याच्या 1.5 तास नंतर किंवा 45 मिनिटाचा जो काही कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही जी काही व्रतवैकल्य तुम्ही करत आहात, सकाळी करणं नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी देखील या प्रदोष काळामध्ये करू शकता. आता पहिलं जे व्रत आहे ते आपण लाखोळी व्रत याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर बघा, लाखोळी व्रत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. वेगवेगळ्या वस्तूचं, वेगवेगळ्या फुलांचं, वेगवेगळ्या पानांचं किंवा तुम्ही वेगवेगळे जे काही धान्य आहे जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत याच्याने सुद्धा हे व्रत करू शकता. हे व्रत तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता किंवा आपल्या घरी सुद्धा हे व्रत करू शकता. शक्यतो मंदिरामध्ये जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही, तर त्यामुळे हे व्रत घरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण ज्यांच्या घराजवळ मंदिर वगैरे आहे तर त्यांनी मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न हा करावा. कारण बरेच जण मंदिरामध्ये सुद्धा हे व्रत करतात. शक्यतो महादेवाच्या मंदिरामध्ये हे लाखोळी व्रत केलं जातं. तर हे लाखोळी व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुरुवातीला हे फुलांनी कसं करायचं ते आपण बघूया. त्यानंतर धान्याने कसं करायचं हे बघूया आणि त्यानंतर पानांनी कसं करायचं हे देखील बघूया. आणि याचं उद्यापन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, समजा तुम्हाला फुलांनी हे व्रत करायचं असेल तर 1.25 लाख फुलं या 4 महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फुलं तुम्हाला उपलब्ध होतील तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. समजा की बघा, तुम्हाला पांढरी फुलं किंवा अजून कोणती फुलं पांढरी भरपूर तुमच्या भागामध्ये, तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या घरात आहेत, म्हणजे घरामध्ये आहेत, तर त्या 4 महिन्यामध्ये ज्या दिवसापासून तुम्ही व्रत करताय तेव्हापासून ते कार्तिक एकादशीपर्यंत, कारण बघा, कार्तिक एकादशीला चातुर्मास हा संपतो, तर कार्तिक एकादशीपर्यंत या 4 महिन्यामध्ये 1.25 लाख पांढरी फुलं तुम्हाला महादेवाला अर्पण करायची आहेत. महादेवाचं मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही पांढरी फुलं अर्पण करा. समजा विष्णूंचं मंदिर, विठ्ठलांचं मंदिर, दत्ताचं मंदिर, स्वामींचं मंदिर जे तुमच्या घराच्या आसपास असेल तर तुम्ही पिवळी फुलं ही अर्पण करा. म्हणजे जे कोणतं, ज्या देवाला जी कोणती प्रिय फुलं आहेत अशा पद्धतीने जी कोणती फुले मिळतात तर त्या त्या देवाला तुम्ही ती अर्पण करा. महादेवाचं मंदिर नसेल तर आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं, तर बघा, त्या शिवलिंगावर सुद्धा तुम्ही 4 महिने 1.25 लाख पांढरी फुलं जी आहेत तर ते अर्पण करू शकता. आता 4 महिन्यात 1.25 लाख पांढरी फुलं अर्पण करायची म्हणजे रोज एवढी अर्पण करायची का, उद्या तेवढी अर्पण करायची का, परवा तेवढी अर्पण करायची का, तर बघा, असं अजिबात नाही. तुम्हाला रोज जशी जशी फुलं मिळतील ती मोजून घ्यायची, एक वही करायची किंवा एखादा कागद करायचा आणि त्यावरती लिहून ठेवायचं की बघा, आज मला 1000 फुलं मिळाली, उद्या मला 500 फुलं मिळाली, परवा मला 300 फुलं मिळाली. तर जी काही फुलं घेणार आहोत, तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं असतील तर ती मोजून घ्यायची आणि त्यानंतर आता आपण इथे लाल रंगाच्या फुलांबद्दल देखील बोलूया.
तर तुम्ही लाल रंगाची जी काही कोणती फुलं तुम्हाला मिळतात तर ते तुम्ही घेऊ शकता. आता ही लाल रंगाची फुलं रोज जर मिळाली तर काय करायचं, सकाळी देवपूजा करताना सर्व देवांना आपण स्नान घालतो, त्याप्रमाणे शिवलिंगाला देखील तुम्ही स्नान घालायचं. आणि हे जे काही शिवलिंग आहे ते तुम्ही एखादी छोटीशी प्लेट घ्यायची किंवा एखादा छोटासा ट्रे घ्यायचा आणि त्यामध्ये ठेवायचं 4 महिने. शिवलिंग आहे तर ते एखाद्या प्लेटमध्ये किंवा छोट्याशा ट्रेमध्ये तुम्हाला देवघरामध्ये 4 महिने हे ठेवू शकता. देवघर मोठं असेल तर, किंवा देवघराच्या बाजूला छोटीशी जिथे कुठे जागा असेल एखाद्या चौरंगावर पाटावर वस्त्र अंथरून देखील तुम्ही तिथे हे शिवलिंग ठेवलं तरी देखील चालेल. आणि देवपूजा झाली की तुम्ही जी काही फुलं असतील ती तुम्हाला त्या शिवलिंगाला अर्पण करायची आहेत. धूपदीप दाखवायचा आहे. सुरुवातीला गणपतीची आरती, त्याच्यानंतर महादेवांची आरती करायची. काहीतरी साखरेचा, फळांचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपले आसन हे सोडायचं. तर या पद्धतीने जी काही रोजची फुलं असतील ती तुम्हाला त्या शिवलिंगाला अर्पण करायची आहेत. सकाळी नाही झालं तर सेम याच पद्धतीने तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये अर्पण करायचे आहेत, म्हणजेच प्रदोष काळामध्ये. आता प्रदोष काळ काय असतो ते देखील तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे. आता मग संध्याकाळी तुम्ही अर्पण करणार आहात तर मग परत स्नान घालायचं का शिवलिंगाला? तर नाही, कारण सकाळी आपण शिवलिंग पूजा करताना शिवलिंगाला स्नान घातलेलंच आहे, पूजा करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे रात्री फक्त फुलं अर्पण करायची, आरती करायची आणि काहीतरी नैवेद्य दाखवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि जो काही नैवेद्य दाखवाल तो घरातील सर्वांनी ग्रहण देखील करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला गणपतीला जर लाल फुलं व्हायची असतील तर तुम्ही लाल फुलं वाहू शकता. गणपतीला जर तुम्हाला दुर्वा व्हायच्या असतील त्या देखील तुम्ही 1.25 लाख या 4 महिन्यामध्ये त्या दुर्वा वाहू शकता. किंवा तुम्ही बाळकृष्णाला तुम्हाला फुलं अर्पण करायची असतील तर ती फुलं देखील तुम्ही पिवळ्या रंगाची वाहू शकता. तुम्ही तुमच्या कुलदेवीला फुलं अर्पण करायची असतील तर मोगऱ्याची वगैरे, शेवंती वगैरे तुम्ही अर्पण करू शकता. तर वेगवेगळ्या पद्धतीने पद्धत जी असणार आहे करण्याची तर ती अशाच प्रकारची असणार आहे. रोज फक्त या संख्येमध्ये, या संख्येत असं नाही. कार्तिक एकादशीच्या दिवशी जी काही तुमची संख्या राहिलेली असेल तर ती त्या दिवशी वाहून घ्यायची आणि त्या दिवशी मग तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे. किंवा तुम्हाला कार्तिक एकादशीला काही कारणाने उद्यापन करणं नाही शक्य झालं तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेला उद्यापन केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता बरेच जण म्हणतील की मी एका दिवसात 1.25 लाख फुलं अर्पण करू का? तर असं करू नका, कारण हे 4 महिन्याचं व्रत आहे. 4 महिने आपल्याला करायचं आहे. तर कार्तिक एकादशीच्या दिवशी किंवा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी तुम्ही काही अर्पण करताय ते थोडंसं व्हायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही फुलं हे अर्पण करू शकता. म्हणजेच कार्तिक एकादशीला अगदी थोडी फुलं राहू द्या की जी तुम्हाला अर्पण करायची आहेत. आता हे झालं फुलांचं. आता याच्यानंतर आता घरातील धान्यांचं देखील बघूया. तुम्ही घरातील धान्यामध्ये सुद्धा शिवलिंगावरती तुम्ही या 4 महिन्यामध्ये 1.25 लाख मसूर डाळ तुम्ही अर्पण करू शकता, 1.25 लाख पांढरे तीळ अर्पण करू शकता, 1.25 लाख तांदूळ अर्पण करू शकता किंवा अजून काही असेल तुम्ही ते धान्य देखील शिवलिंगावरती अर्पण हे करू शकता. रोज मोजून घ्यायचं, एक एक धान्य अखंड घ्यायचं, कीड न लागलेलं घ्यायचं आणि ते आपल्याला मुठीमध्ये धरून ते जे धान्य आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि शिवलिंगावरती फूल अर्पण करताना किंवा धान्य अर्पण करताना एक एक फूल त्या देवाला मंत्र बोलून जर तुम्ही अर्पण केलं तर ते अतिशय उत्तम आहे. आणि खरी पद्धत हीच आहे की एक एक फूल समजा ओम नमः शिवाय म्हणायचं आणि एक फूल अर्पण करायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं, एक फूल अर्पण करायचं. म्हणजे दररोज तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढ्या वेळा तुम्ही त्या देवाचं नाव घ्यायचं आणि याचा रिझल्ट पण आपल्याला अजून चांगला मिळेल. म्हणजे या 4 महिन्यामध्ये तुम्ही जेवढी फुलं अर्पण करणार तेवढ्याच त्या देवांच्या मंत्राचा तुमच्या मुखातून जपसुद्धा होणार आहे. आणि म्हणून एक एक फूल अर्पण करा. तुम्ही मसूर डाळ घेता, एक एक मसूर डाळ अर्पण करा. तुम्ही तांदूळ घेता, एक एक तांदूळ अर्पण करा. आणि तुम्ही तीळ घेता तर एक एक तीळ अर्पण करा. पण बऱ्याच जणांचं असं असतं की नाही, आम्ही एकदम अर्पण केलं तर चालेल का? तर बघा, तुम्ही आता फुलं उजव्या हातामध्ये घ्या आणि ते अर्पण करा. जे कोणतं धान्य असेल उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्या, मंत्र म्हणत म्हणत शिवलिंगावरती ते अर्पण करा. असं करू शकता. पण एक एक केलं तर अतिशय उत्तम आहे आणि एक एक अर्पण करण्याची खरी पद्धत आहे. तर धान्याची याच पद्धतीने तुम्ही अर्पण करू शकता. आता जे काही फुलं जे आहेत, काही धान्य आपण अर्पण केलेलं आहे त्याचं काय करायचं? फुलं जे आपण अर्पण केलेले आहेत उद्या काढायची.
एखाद्या कॅरी बॅग किंवा एखादं काहीतरी तुम्ही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रोजच ती जमा करत राहायची आणि ती फुलं तुम्ही एखाद्या निर्मल्यामध्ये टाकू शकता. आता जे काही धान्य आपण अर्पण करणार आहोत, एखादं भांडं किंवा एखादी कॅरी बॅग घ्यायची, त्याच्यामध्ये रोज अर्पण केलेलं धान्य तुम्हाला टाकायचं आणि 4 महिने त्याच्यामध्ये साठवायचं आणि 4 महिन्यानंतर जे काही धान्य साठवलेलं असेल, बघा तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये अजून धान्य टाकून ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दानही करू शकता किंवा जे कोणतं घराच्या आजूबाजूला मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ते धान्य जे आहे ते अर्पण करू शकता. तर हे झालं आता धान्याचं. आता त्यानंतर आता आपण पानं किंवा ज्या काही दुर्वा वगैरे आहेत तर त्या देखील बघूयात. दुर्वा तुम्हाला गणपतीला अर्पण करायच्या असतील तर सेम दररोज तोडून आणायच्या आणि त्या मोजायच्या, त्याच्या गाठी बांधायच्या, 21 दुर्वांची एक जुडी आणि याप्रमाणे आपण ती गणपतीला अर्पण करायची. तुम्हाला जर बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचे असेल तर रोज तुळशीची पानं तोडायची आणि ती एक एक करून किंवा एकत्र सांगितल्याप्रमाणे ती बाळकृष्णांना दररोज तुम्हाला अर्पण करायची आहे आणि मंत्र देखील अर्पण करताना म्हणायचा आहे. तुळशी बाळकृष्णांना अर्पण केली जाते किंवा विष्णू भगवानांना किंवा तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा जर फोटो असेल तर त्यांना सुद्धा तुळशीपत्र तुम्ही अर्पण हे 4 महिन्यामध्ये करू शकता. विठ्ठल भगवान असतील तर त्यांच्या चरणी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगाने बेलपत्र या 4 महिन्यामध्ये 1.25 लाख बेलपत्र, 1.25 लाख गणपतीला दुर्वा, तुळशीपत्र विष्णूंना या पद्धतीने आपण 1.25 लाख या संख्येमध्ये 4 महिन्यामध्ये अर्पण करू शकता. पहिल्या दिवशी संकल्प करताना तुम्ही चातुर्मासामध्ये ज्या दिवशी सुरू करता त्या दिवसापासून कार्तिक एकादशीपर्यंत किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत मी हे व्रत करणार आहे. 1.25 लाख मी फुले अर्पण करणार असाल, फुलांचा उल्लेख करायचा, 1.25 लाख तुळशीपत्र अर्पण करणार असाल तर तुळशीपत्राचा 1.25 लाख, कोणतं धान्य तुम्ही अर्पण करणार असाल तर त्या धान्याचा उल्लेख करायचा आहे आणि कोणत्या देवतेला अर्पण करणार आहात त्याचा देखील उल्लेख हा आवर्जून करायचा आहे. आणि त्यामध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला बोलून दाखवायची आहे. नक्कीच भक्तिभावाने तुम्ही जे काही कराल तर तुमची इच्छा जी आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल. आणि कोणत्याही देवाला तुम्ही काहीही अर्पण करा, धान्य असेल, फुलं असेल, पानं असतील, त्यानंतर आरती करायचीच आहे. सुरुवातीला गणपतीची, त्यानंतर त्या देवतेची आणि त्यानंतर काहीतरी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपलं दररोज आपल्याला आसन हे सोडायचं आहे. या पद्धतीने दररोज जी कोणती लाखोळी तुम्ही वाहणार असाल ती त्या देवतेला तुम्हाला व्हायची आहे आणि एक एक करून व्हायची आहे, कारण हीच खरी पद्धत आहे. आता उद्यापनाकडे देखील वळूया. बघा, उद्यापन काही अवघड नाही. तुम्ही कार्तिक एकादशीला किंवा कार्तिक पौर्णिमेला या दिवशी उद्यापन हे करायचं आहे. एखादं जोडपं बोलवायचं, त्यांना जेवू घालायचं, त्यांचा मान सन्मान करायचा, त्या महिलेची ओटी भरायची. ते दादा असतील तर त्यांच्यासोबत त्यांना काही जी तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ती दक्षिणा द्यायची, जे काही तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर ते देखील द्यायचे आणि या पद्धतीने उद्यापन झालं. आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी शक्य नाही झालं तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पण सेम याच पद्धतीने करायचं. जोडपे नाही भेटलं तर शिदा घ्या, त्याला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आणि त्याच दिवशी तो शिदा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा. कोणी घेणारं नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये हा शिदा तुम्हाला अर्पण करायचा आहे. हेही शक्य नसेल तर यथाशक्ती शेवटच्या दिवशी तुम्ही लाखोळी अर्पण करताना जी काही दक्षिणा तुम्हाला तुमच्या यथाशक्ती 101, 501 समजा एखाद्या जोडप्याला बोलावलं असतं तर स्वयंपाक वगैरे सगळं मला एवढा खर्च आला असता तर त्या अंदाजाने पैसे घ्यायचे आणि देवघरासमोर ठेवायचे आणि नंतर ते मंदिरामध्ये दान करायचे आहे. आता बघा, यानंतर दुसरे व्रत जाणून घेऊया, दाम्पत्य पूजा व्रत. आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, त्याचप्रमाणे पती पत्नीमधील जर का नातं काही कारणामुळे विस्कळीत झालं असेल, थोडक्यात पती पत्नीशी संबंध अतिशय छान आणि दृढ राहण्यासाठी हे व्रत केलं जातं. जे वेगवेगळे व्रत केले जातात त्यातीलच हे एक अतिशय छान आणि महत्त्वाचं व्रत आहे, ते म्हणजे दाम्पत्य पूजा व्रत. आता दाम्पत्य पूजा व्रत कसं करायचं याविषयी थोडक्यात माहिती बघून घेऊयात. तर बघा, हे व्रत करणं आता तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की दाम्पत्य पूजा म्हणजे एक जोडप्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि ते जोडपं म्हणजेच आपल्याला कुठलं बाहेरचं जे जोडपं आहे तर ते न आणता आपल्याला आपल्या तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण तुळशी मातेची पूजा करतो तर त्यासोबत आपल्याला तुळशीजवळ बाळकृष्ण ठेवून तुळशी मातेची आणि बाळकृष्णांची म्हणजे तुळशीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला एकत्रितरित्या पूजाही करायची आहे. म्हणजे तुळशी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांना दाम्पत्य मानून आपण ही व्रतपूजा करायची आहे.
पूजा करताना एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण तुळशी मातेला पाणी टाकू किंवा आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करू, त्यावेळेस हे जे तुळशी मातेचं जे पाणी आहे तर ते श्रीकृष्णांवर पडायला नको. कारण तुळशी ही श्रीदेवता म्हणून आपण तिची पूजा करतो आहे आणि त्यांना आपण जेव्हा स्नान घालू तर त्या स्नानाचं पाणी हे भगवान विष्णूंवर पडायला नको. त्यामुळे तुम्ही तुळशी मातेच्या वृंदावनामध्ये साईडनी थोडंसं बाजूला भगवान विष्णूंना स्थापित करायचं, थोडंसं पाणी तुळशी मातेला टाकायचं आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची. दोघांचं पंचोपचारिक पूजा करायची. खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा किंवा दूध पोह्याचा असा नैवेद्य आपल्याला दररोज या व्रतामध्ये अर्पण करायचं आहे. बघा, प्रथम भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन करून घ्यायचं. कारण आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णू या पूजनामध्ये किंवा तुळशी माता भगवान विष्णूंच्या पूजनामध्ये सर्वप्रथम आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन करायचं आहे. आणि या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मांडणी वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही. त्यानंतर आपल्याला त्यांना धुपाने आणि दीपाने जो दिवा तुम्ही तुळशीजवळ लावणार आहे त्याने दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे. आणि अशा पद्धतीने संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला दोघांना अशी विनम्र अंतकरणाने प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि 1 ते 2-3 मिनटं हे पूजन असंच राहून देऊन नंतर बाळकृष्णांना आपल्या उचलून पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि तुम्ही दररोज जर असं करत असाल तर दररोज बाळकृष्ण आपल्या ताटामध्ये घ्यायचे आणि असे तुळशी मातेजवळ ठेवून दोघांचं सोबत पूजन करायचं. तर असं हे साधं सोपं दाम्पत्य पूजा व्रत चातुर्मासामध्ये केलं जातं. विशिष्ट फलदायी आहे. जर पती पत्नीमधील वाद असतील, काही त्यांच्यामध्ये भेदभाव असेल, नाते तुटेपर्यंत जर वेळ गेली असेल तर बघा हे व्रत तुम्ही आवश्यक करू शकता. बघा, या व्रताचा तुम्हाला निश्चित चांगला फायदा जाणवेल. आणि आता बघूया या व्रताचं उद्यापन कसं करायचं. संपूर्ण चातुर्मासामध्ये तुम्ही दररोज किंवा प्रत्येक द्वादशीला अशा पद्धतीने व्रत केल्यावरती व्रताचं उद्यापन हे आपल्याला सगळ्या व्रताच्या उद्यापनाप्रमाणेच कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला करायचं आहे. आणि उद्यापनामध्ये आपल्याला एक मेहून जीव घालायचा आहे. आता मेहून म्हणजे पती पत्नी एक दाम्पत्य जीव घालायचा आहे. पुरुषाला आपल्याला टॉवेल टोपी देऊन त्यांना भगवान श्रीहरी विष्णू म्हणून त्यांना अंतर्मनातून पूजा करून आपल्या घरी श्रीहरी विष्णूच आले आहेत असं मानून त्यांची पूजन करायचं आहे. त्यांना जेवू घालायचं आणि जी त्यांची पत्नी आहे, जी स्त्री आहे, तर तिची आपल्याला ओटी भरायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन हे पूर्ण करायचं आहे. जर तुम्हाला आपल्या संसारामध्ये जर काही अडीअडचणी वाटत असतील, पती पत्नीमध्ये काही क्लेश असेल, वाद असेल, थोडक्यात आपल्या सौभाग्याच्या वृद्धीसाठी आपण दाम्पत्य पूजन व्रत हे करू शकतो. आता तिसरे व्रत आहे हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत. बघा, चातुर्मासामध्ये आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत. तर हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत हे संपूर्ण चातुर्मासामध्ये आषाढी एकादशीपासून सुरू केलं जातं आणि ते कार्तिक एकादशीपर्यंत ते पूर्ण करावं लागतं. हे जे व्रत आहे ते आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं. आणि आपल्या कुटुंबाचा सर्व भार आपल्या कुलदेवीवर असतो आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हे व्रत निश्चितपणे करू शकता. जर तुमचं कुलदेवीला मूळ पीठावर जाणं तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या कुलदेवीचा मानसन्मान होत नसेल आणि तुम्हाला किंवा याशिवाय या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटत असेल की आपण आपल्या कुलदेवीसाठी कुठलं तरी व्रत करावं, तर बघा, चातुर्मासामध्ये केले जाणारे हे अत्यंत साधे आणि सोपे आणि मोजून फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये इतक्या कालावधीमध्ये केले जाणारे हे छोटंसं व्रत आहे स्वस्तिक. हे भगवान विष्णूंचं आसन आहे आणि माता लक्ष्मींचं रूप देखील मानलं जातं. चंदनाने, कुंकवाने, सिंदुराने, हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात, धनलाभाचे योग बनतात. घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. स्वस्तिकच्या 4 ओळींची तुलना 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, 4 जग आणि 4 देव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणेश यांच्याशी करण्यात आलेले आहे. स्वस्तिकच्या 4 ओळी जोडल्यानंतर मध्यभागी बनलेला बिंदू वेगवेगळ्या समजुतीद्वारे परिभाषित केले जातात. जर तुम्ही स्वस्तिक योग्य प्रकारे बनवलं तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा वस्तू किंवा व्यक्तींचं संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते. स्वस्तिकची रेषा आणि कोन परिपूर्ण असावेत, चुकूनही उलटे स्वस्तिक हे बनवू नये. लाल किंवा पिवळ्या रंगाचं स्वस्तिक जे असतं ते अत्यंत शुभ आणि सर्वोत्तम मानलं जातं. या व्रताचा फक्त नियम एकच आहे की आपल्याला हे जे व्रत आहे
ते व्रत आपलं नियमितपणे करायचं आहे, दररोज पूर्ण करायचं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्हाला काही 4 दिवसांची आपल्या मासिक धर्माची अडचण असेल किंवा सूतक पडलं असेल किंवा अचानक तुम्हाला एखाद्या दिवशी बाहेर आपल्याला घर सोडून बाहेर जावं लागत आहे, काही कार्यक्रमाला वगैरे बाहेर गेलं, तर तुम्ही तेवढे दिवस ते टाळून ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, तुम्ही तुमचं व्रत संपूर्ण चातुर्मासामध्ये हे कंटिन्यू करू शकता किंवा करावे. तर हे व्रत कसं करायचं ते देखील आपण जाणून घेऊया. तर हे व्रत तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर करू शकता. पण त्या अगोदर आपण देवपूजा किंवा तुळशीची पूजा करून नंतर व्रत सुरू करावे. एक छोटासा पाठ घ्यायचा आणि तुम्हाला सांगते की हे जे व्रत आहे ना, तर ते फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठीच केलं जाणारं सगळ्यात सोपं आणि उत्तम आणि प्रभावी असं हे व्रत आहे. हे व्रत चातुर्मासाचे 4 महिन्यात करण्यात येतं. तर व्रताचं मी तुम्हाला नियम सांगितला आहे की आपल्याला फक्त नियम एकच आहे की आपल्याला दररोज हे व्रत करायचं आहे. तुम्ही बाहेर गावी गेले, काही अडचण आली, तेवढे दिवस सोडून आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर हे व्रत कसं करायचं? आपली दररोजची जी काही देवपूजा आहे ती करायची. देवपूजा केल्यानंतर संकल्प घ्या, नंतर छोटासा पाठ घ्या. नसेल तुमच्याकडे छोटासा पाठ तर तुम्ही एखादी छान अशी ताटली, एखादं ताट घेतलं तरी सुद्धा चालेल आणि एका छान ताटामध्ये तुम्ही देखील हे व्रत करू शकता. तर तो पाट घ्यायचा, त्या पाटावर सर्वप्रथम हळदीने स्वस्तिक काढायचं, त्याच्या शेजारी आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि हे 2 स्वस्तिक आपल्याला दररोज आपल्या कुलदेवीचं स्मरण करून काढायचं आहे. आणि या स्वस्तिकाची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची. त्याला धूपदीपाने ओवाळायचं. बस इतकी साधी सोपी पूजा आपल्याला करायची आहे. पण दररोज आपण हळदी कुंकवाने स्वस्तिक काढलं तर त्याची पूजा केली, फुलं वगैरे अर्पण केली, नमस्कार करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते तसंच ठेवायचं. ते साहजिक राहणार देखील आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते जे पाणी असतं ते पाणी आपल्याला झाडांना विसर्जित करायचं, झाडांमध्ये विसर्जित करायचं आहे. पुन्हा त्या पाटावर आपल्याला सर्वप्रथम हळदीने एक स्वस्तिक काढायचं, नंतर कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं. दोघांना कुलदेवीचं स्मरण करून आपल्या कुलदेवीला आशीर्वाद मागावा, ती आपल्यावर प्रसन्न व्हावी अशी मनोकामना करून आपल्याला त्या हळदी कुंकवाच्या स्वस्तिकाचं पूजन करायचं. असं आपल्याला आषाढी एकादशीला सुरुवात करून आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत पूर्ण करायचं आहे. आपल्याला हे व्रत करण्यासाठी 1 ते 2च मिनिटाचा वेळ लागतो, हे तुम्हाला माहितीच असेल. आणि लक्षात घ्या, हळदी कुंकू हे ओलं करून घ्यावं. आता यासोबत सेवा काय करायची? तर फक्त ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल, आपल्या कुलदेवीचं स्मरण करून किंवा कुलदेवीचा कोणताही एखादा तुमचा मंत्र असेल, तो मंत्र म्हणून आपल्याला पूजा हे करायची आहे. बाकी आपल्याला काहीच करायचं नाही. फक्त त्याच्या आठवणीमध्ये त्यांना स्मरण करून आपल्याला हे 2 हळदी कुंकवाचे स्वस्तिक दररोज काढायचं आहे. आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे बघूयात. कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला एका सवाष्णीला बोलवून तिला काहीतरी गोडाचा नैवेद्य द्यायचा आणि हळदी कुंकवाचा करंडा तिला दान द्यायचा आहे. आता साहजिकच आपण हळदी कुंकवाचा करंडा देतो म्हटल्यावरती आपण तो रिकामा देत नाही, तो भरून देणार. हळदी कुंकवाचा करंडा आपल्याला भरून सुवासिनीची ओटी भरायची आहे आणि इतकं साधं आणि सोपं हे व्रत असून त्याचं उद्यापन देखील अगदी साधं आणि सोपं आहे. आवश्यक व्रत करा आणि आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या आयुष्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद, कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती व्हावी. कारण आपल्याला माहिती आहे कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ ही करत असते आणि कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे व्रत चातुर्मासामध्ये साहजिकपणे पूर्ण करू शकतो. खूप सोपं व्रत आहे, सगळ्यांनी अवश्य करा. हे व्रत करण्याचा उद्देश आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्रत्येक जणांनी काही ना काही चातुर्मासामध्ये नियम करत असतात. कोणी लक्षाचा नियम करतो, म्हणजे काय तर लाख फुले व्हायची, पानं व्हायची किंवा काही पण कुठलीही लाख वस्तू व्हायच्या. कोणी नामस्मरणाचा नियम करतो, कोणी एकधान्य किंवा एकधान्य फराळ नियम करतो, कोणी एक टाइम जेवणाचा नियम करतो. तर आपण हे साधं आणि सोपं व्रत किंवा हे नियम आपण साहजिकपणे करू शकतो. बघा, आपल्याला अगदी घाईतही हे व्रत तुम्ही अगदी पटकन देखील करू शकता. पटकन एक स्वस्तिक हळदीचं काढायचं, शेजारी कुंकवाचं काढायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं, फुलं अर्पण करायची, अक्षदा अर्पण करा, धूप दाखवायचं, दीपाने ओवळून घ्यायचं, नमस्कार करायचा, कुलदेवतेचं स्मरण करायचं. इतकं साधं सोपं व्रत आहे. दिवा देखील लावायचा असेल तर दिवा देखील लावू शकता. आणि हा पाठ किंवा ते ताट असेल तर तुम्ही देवासमोर ठेवा किंवा या आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत आवश्यक तुम्ही हे व्रत करावं.
खूप सोपं आणि साधं आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करणारं हे व्रत आहे. तर संपूर्ण माहिती या व्रताबद्दल तुम्हाला मिळालीच असेल. तर नक्कीच ज्यांना ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी आवर्जून करा. खूप सकारात्मकता या व्रतामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवेल. तुमच्या घराचा जी काही ओरा असतो, जी पॉझिटिव्हिटी एनर्जी असते, तर ती सुद्धा तुम्हाला अनुभवायला येईल. आणि तुमच्या घरातल्यांच्या प्रत्येक व्यक्तींच्या बोलण्यात, वागण्यात एक सौम्यपणा, एक प्रेमळपणा, आत्मीयता असलेला आलेली आहे असा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल. तर आपण या व्हिडिओमध्ये 3 व्रतांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तर आशा करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.